तर मुलांनो, आज आपण या ठिकाणी 26व्या प्रकरणास सुरुवात करणार आहोत. 26व्या प्रकरणाचं नाव आहे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज. सरळ व्याज म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, चक्रवाढ व्याज म्हणजे काय माहिती आहे. हा भाग आपला 7वीच्या वर्गामध्ये झालेला आहे. सरळ व्याजाचं सूत्र पण माहिती आहे आपल्याला, आय बरोबर पी गुणिले एन गुणिले आर छेदात 100. बरोबर. त्यानंतर ए बरोबर चक्रवाढ व्याज सूत्र ए बरोबर पी कंसात 1 अधिक आर छेदात 100 कंसाचा एन घात. याच दोन सूत्रावर हे प्रकरण आपण व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. आता यातली माहिती आहे आपल्याला, आय म्हणजे सरळ व्याज. सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर भागिले 100. आता मुद्दल म्हणजे काय बा, मुद्दल म्हणजे मुदत दर. मुद्दल म्हणजे आपण जी रक्कम बँकेत ठेवतो किंवा कर्ज म्हणून काढतो किंवा ज्यावरचं व्याज काढायचं आहे ती रक्कम म्हणजेच मुद्दल. आणि किती वर्षाचं व्याज काढायचं आहे, 4 वर्षाचं, 2 वर्षाचं, 3 वर्षाचं, 5 महिन्याचं, काय जे वर्ष काढायचं आहे त्याला काय म्हणतो आपण, मुदत. किती वर्षाचं व्याज काढायचं आहे किंवा किती महिन्याचं व्याज काढायचं त्याला म्हणतो मुदत. दर हा दशादशे असतो. दर हा कसा असतो, दशादशे. दशादशे म्हणजेच दर साल दर शेकडा. एका वर्षाला 100ला किती रुपये व्याज हे जे ठरलेलं आहे त्याला म्हणतो आपण दशादशे. दशादशे 5 रुपये. याचा अर्थ 100 रुपये दर साल. एका वर्षाला म्हणजे प्रत्येक वर्षाला दर शेकडा 100ला, दर 100ला म्हणजे प्रत्येक 100ला प्रत्येक वर्षाला 5 रुपये व्याज, असा याचा अर्थ. यावरून आपण ही सूत्र तयारी झालेली आहेत. या सूत्रानुसार आपण सोडवायचे. आता उदाहरणे सोडवायची आहेत. सरळ व्याज म्हणजे आपल्याला माहिती आहे, समजा 8,000 रुपये 800 रुपये बँकेत ठेवले, 5 रुपये दर आहे, तर 8×5 40 रुपये आपल्याला व्याज वर्षाला येईल. बरोबर. वर्षाला 40 रुपये असेल तर 2 वर्षाला किती, 40 आणि 40 80. 3 वर्षात 40 40 80 ने 40 120 येईल. 800 अधिक 120 920 रुपये एकूण होतील 3 वर्षात. चक्रवाढ व्याजाचं कसं, जी मुद्दल आहे त्या मुद्दलीचं 1 वर्षाचं जे व्याज होईल ते 1 वर्षानंतर मुद्दलमध्ये व्याज मिळवून ती जी रास होईल त्यावर व्याज पुन्हा दुसऱ्या वर्षी ज्या व्याज होईल पहिली रास मिळवून त्यामध्ये जी रास होईल ती तिसऱ्या वर्षासाठी व्याजासाठी वापरते. म्हणजेच रास जी होईल त्याच्यावर वर्षाला मुद्दलीमध्ये व्याज मिळवून होणाऱ्या राशीवर पुन्हा व्याज काढलं जाते. यामध्ये तसं नाही, त्याच रकमेचं 3 वर्षाचं 4 वर्षाचं व्याज आपण काढतो. बरोबर. सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज मध्ये तुम्हाला फरक माहिती आहे, तरी पण आपण उदाहरण सोडवायला सुरुवात करू. बघा, यातील पहिलंच उदाहरण आपण 26.1 मधले सर्व उदाहरणे सोडवणार आहोत. प्रत्येक उदाहरण वेगळं आहे म्हणजे तुम्हाला हे पूर्ण प्रकरण समजेल. पहिलंच उदाहरण बघा, दशादशे 7 दराने. दशादशे 7 दराने किती वर्षात किती वर्षात 5,000 रुपयाचे 1,050 रुपये सरळ व्याज येईल. बघा काय प्रश्न आहे, दशादशे 7 दराने किती वर्षात 5,000 रुपयाचे 1,050 रुपये सरळ व्याज येईल, असा प्रश्न आहे. आता बघा सूत्र काय, सरळ व्याज सूत्र आहे. सरळ व्याज सूत्र काय बघा, सरळ व्याज सूत्र आय बरोबर पी गुणिले एन गुणिले आर छेदात 100. बरोबर. पी म्हणजे काय, आता इथे सरळ व्याज दिलंय
1050 व्याज बरोबर मुद्दल किती आहे 5000 रुपये. 5000 गुणिले वर्ष किती दिलंय, किती वर्षात माहित नाही आपल्याला. इथं एन लिहिलं चालतंय. आपण नेहमी एक्स लिहायची सवय करू. जी रक्कम द्या नाही त्यासाठी एक्स लिहायचं. मुदत दिली नसेल तर मुदत एक्स लिहायची. वर्ष दर दिला असेल दर एक्स लिहायचा. हे एन लिहिल्यापेक्षा आपण काय लिहू, एक्स लिहू. गुणिले आर म्हणजे व्याजाचा दर 7/100. बरोबर. आता हे आपण स्कॉलरशिपची उदाहरण सोडवणार आहोत. वर्गातलं उदाहरण सोडवण्यासाठी आपण इथं एनच लिहायला पाहिजे. बरोबर. इथं एन असणार आहे द्याय नाही नंतर. पण स्कॉलरशिप एक साचा ठेवला की आपल्याला पटपट उदाहरण सोडवता येते. म्हणजे जे द्याय नाही आपल्याला त्यासाठी एक्स म्हणायचं. बघा या ठिकाणी हे सोडवायचंय. हे इथं भाग न घालवता सरळ या बाजूला आणायचं. एक्स ला ज्यानं गुणलंय त्यानं भागायचं आणि जे खाली आहे त्यानं गुणायचं. किती वरती लिहायचं 100, छेदात लिहायचं हे 5000 गुणिले 7. काय काय केलं बघा. पहिलंच उदाहरण तर लक्षात घ्या. बघा एक्स ला 5000 ने 7 न गुणलंय त्याने इकडे काय करायचंय भागायचंय. बरोबर. आणि जे 100 न भागलंय ते इथं वरती गुणायचं आहे. म्हणजे समीकरण सोडवताना हे इकडे आणलं आपण. बरोबर. हे सर्व या बाजूला आणलं. कसं आणलं, ज्यांना गुणलं एक्सला त्यांना भागलं, जे भागले त्यांना गुणलं. समीकरण सोडवलंय आपण. बरोबर. आता हे सोडवायचं. येईल ते उत्तर यायचं. शून्य जात्यात 1 2 3 1 2 3 शून्य गेल्या. बरोबर. 7चा पाड्याचा भाग दिला 7 7 एके 7 7 एके 7 उरलं 3 7 5 35. पुन्हा वर 15 खाली 5 5 एके 5 5 त्रिक 15. म्हणजे 3 बरोबर एक्स. म्हणजेच काय आलं एक्स. 3 एक्स म्हणजे काय म्हणले आपण इथं मध्येच वर्ष. किती वर्ष लागतील तर 3 वर्ष लागतील. हे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. त्याच्या पुढचा प्रश्न 75 रुपयाचे 3 महिन्याचे 75 रुपयाचे 3 महिन्याचे 8 दराने सरळ व्याज किती. सरळ व्याज किती असा प्रश्न. बरोबर. आता बघा 75 रुपये 3 महिन्याचे 8 दराने सरळ व्याज किती. सूत्र काय, सरळ व्याज बरोबर म्हणजेच आय बरोबर काय करायचं पी कंस पी गुणिले एन गुणिले आर. पी म्हणजे काय मुद्दल 75. एन काय 3 महिने. 3 महिने कसं लिहायचं 3/12 लिहायचं. महिन्याचं वर्षात रूपांतर करायचं. 3 महिने म्हणजे किती वर्ष. 3 महिने म्हणजे 3/12 एवढी वर्ष. बरोबर. महिन्यातलं वर्षात रूपांतर करायचं. छेदस्थानी 12 लिहायचं गुणिले 8. आता याला भागिले 100. इथं कुठे 100 चालते. बरोबर. छेदस्थानी 100 लिहायचं आहे. हे 12 याच्या जवळ यायला पाहिजे. म्हणजे इथं भाग घालवणं एकदम सोपं जाते. आपण स्कॉलरशिपची उदाहरणे सोडवत आहोत. जेवढं झटपट होईल तेवढं आपण सोडवण्याचा प्रयत्न करायचा. कारण आपल्याला लवकर लवकर उदाहरण सोडवायचं असते. बरोबर. आता हे भाग घालवायचा. येईल ते उत्तर द्यायचं. कुठं बघा येईल इथं बाद 3 जातोय. 3 एके 3 3 चौक 12. बरोबर. इथं पण जातोय 4 एके 4 4 2 8. बरोबर. त्यानंतर याला 25 वाहतोय. 25 त्रिक 75 25 चौक 100. पुन्हा याला वाहतोय बघा बे एके बे बे 2 4 3 अंशे 2 3 अंशे 2. आता व्याज काढायचं आहे. किती रुपये ते काढायचं आहे. म्हणजे भाग आला पाहिजे. बे एके बे बे एके बे 1 उरलं बे 5 10. म्हणजेच 1 रुपये 50 पैसे. बरोबर. 1.50 रुपये हे काही त्याचं सरळ व्याज येईल. बरोबर. सोपा भाग आहे. त्याच्या तिसरं उदाहरण बघा. पुस्तकातील स्वाध्याय 26.1 मधलं उदाहरण तिसरं बघा. दर साल दर शेकडा कोणत्या दराने दशादश लिहू. दर साल दर शेकडा कोणत्या दराने कोणत्याही रकमेचे
कोणत्याही रकमेची सरळ व्याजाने 8 वर्षात दाम दुप्पट होईल. आता हा प्रश्न महत्वाचा आहे बा. दशादशे कोणत्या दराने दर साल दर शेकडा असं म्हणलं. दर साल दर शेकडा कोणत्या दराने कोणत्याही रकमेची सरळ व्याजाने 8 वर्षात दाम दुप्पट होईल. आता दाम दुप्पट म्हणजे काय? समजा 100 रुपये बँकेत ठेवलं तर आपल्याला एक दाम दुप्पट म्हणजे 100 रुपयाचे किती रुपये मिळणार? 200 रुपये मिळणार. याला म्हणायचं दाम दुप्पट. 500 रुपये बँकेत ठेवलं तर आपल्याला काढताना किती रक्कम मिळणार? 1000 मिळणार. म्हणजे दाम दुप्पट होणार. म्हणजे व्याज जेवढी रक्कम आहे तेवढंच व्याज मिळणार. म्हणजे 100 रुपये बँकेत ठेवलं तर व्याज किती मिळणार? 100 रुपयेच. बरोबर. म्हणजेच व्याज पण तेच आणि मुद्दल पण तीच. म्हणजे आपण 100 मानू. 100 व्याज मुद्दल पण 100 गुणिले वर्ष 8. दर काढायचा आहे कोणत्या दराने म्हणले? दर भागिले 100. बरोबर. आता हे जे आहे ते हे सर्व कुठं आणायचं आहे? इकडे आणायचं आहे. कसं आणायचं? खालचं आहे ते वर लिहायचं आणि वरती आहे ते खाली लिहायचं. बरोबर. आता भागाला व्हायचा. बघा बरोबर आहे का? 100 ला 100 गेलं. 8 एके 8. 8 एके 8 उरलं 2. 8 दुनी 16 उरलं 4. बरोबर. 8 पंचे 40. 12.5. बरोबर. 12.5 रुपये हा दर आला. बरोबर. आता काय केलं बा? 100 रुपये ठेवल्यात. 100 रुपयेच व्याज आलंय म्हणजे दाम दुप्पट झाले. आता हेच उदाहरण आपण डायरेक्ट सोडून चालतंय. कशाला? असं जर उदाहरण असेल तर जे वर्ष दिलंय त्यानं 100 ला भागायचं. हे सगळं न लिहिता 100 ला यानं भागायचं 8 न. आणि दर दिला तर वर्ष काढायचं आहे तर 100 ला 12.5 न भागायचं. उत्तर येते. डायरेक्ट काय करायचं? 100 भागिले 8 करायचं. दर निघेल. 100 भागिले 12.5 करायचं. वर्ष निघेल. बरोबर. पण असा सराव केला तर आपल्याला सगळ्या प्रकारची उदाहरणे सोडवता येतील. उदाहरणामध्ये काय बदल केला तरी पण आपल्याला ते सोडवता येते. त्यानंतर प्रश्न पुढचा बघा. पुढचा प्रश्न चौथा. 1200 रुपयाचे 6 वर्षात दाम दुप्पट होण्यासाठी दर किती? हा त्याच प्रकारचा प्रश्न आहे. काय करायचं? 100 ला जर 6 भागलं तर जे उत्तर येईल ते उत्तर येणारच आहे. पण हे गणित समजण्यासाठी काय बा? 1200 रुपयाची दाम दुप्पट होण्यासाठी म्हणजे 1200 रुपये बँकेत ठेवले तर 1200 रुपये मिळणार. 24 रुपये होणार. पण व्याज किती मिळणार? 1200. म्हणजे 1200 बरोबर मुद्दल सुद्धा 1200. वर्षी किती? 6. दर माहित नाही भागिले 100. बरोबर. हे सर्व इकडे आणायचं आहे. वरती 100 खाली वरचा आहे ते खाली यायचं आहे. 1200 गुणिले 6. एकच पद्धत ठेवायची म्हणजे आपल्याला पटपट उदाहरण सोडवता येतात. 1200 ला 1200 गेलं. 100 भागिले 6. 100 भागिले 6. 100/6. बे त्रिक 6. बे 50. 50/3 आले. आता हे काय? दर विचारलं. दर आता पर्यायामध्ये काय दिले बा? अशा प्रकारचे पर्याय दिले. 16 त्रिक 48. 16 त्रिक 48. 16.48 असा पर्याय दिलाय. म्हणजे याचा अर्थ काय? पर्याय बघायचं. 16 त्रिक 48. 48 9 2 50. 50/3 याचाच अर्थ 50/3. आपलं हे उत्तर आलं इथं थांबायचं आणि पर्याय बघायचं काय उत्तर दिले. हेच 50/3 आहे. हा पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे. याला अंशाधिक अपूर्णांकाचं रूप देत असताना या छेदाने याला गुणायचं. 16 त्रिक 48 आणि हे मिळवायचे. 48 आणि 2 50. 50 अंशस्थानी छेदस्थानी छेद आहे तोच ठेवायचा आहे. बरोबर.
त्यानंतर पाचवा प्रश्न बघा. पाचवा प्रश्न, एका रकमेची 10.5% दराने 4 वर्षाची रास दिल्या. 4 वर्षाची रास 3,550 रुपये. तर मुद्दल किती? आता मुद्दल माहित नाही बा. एका रकमेची 10.5 दराने 4 वर्षाची रास एवढी होते. आता 10.5 कसं लिहायचं आपण? 10 दुनी 20, 20 आणि 1 21, 21/2 असा दर लिहायचा आहे. बरोबर. 10 दुनी 20 आणि 21 पूर्णांक तर अपूर्णांक आहे. अंशाधिक आपण रूप द्यायचं. 21/2 लिहायचं. असं का लिहायचं? तर भाग घालवायला सोपं असते म्हणून. हे 10.5 पण लिहिलं असतं, पण हे अंशात लिहिलं की भाग घालवणं सोपं होतंय म्हणून अशा प्रकारे लिहायचं. आता सूत्र काय बघा. मुद्दल म्हणजेच काय? मुद्दल माहित नाही आपल्याला. मुद्दल एक्स मानू, व्याज एक्स मानू. व्याज एक्स जर मानलं तर मुद्दल काय होईल? याच्यातून व्याज वजा. बरोबर. ही रास आहे 3,550 वजा एक्स. ही काही मुद्दल गुणिले दर किती आहे? 10.5 म्हणजे 21/2. बरोबर. आणि वर्ष किती आहे? 4. हे मागे पुढे चालतंय. इथं वर्ष, इथं दर घेता चालतोय. त्याचा काय विषय आपला नाही. फक्त लक्षात ठेवायचा यांचा गुणाकार वरती आहे. आणि छेदस्थानी किती? 100. काय केलं बा? हे काय? व्याज माहित नाही आपल्याला. एक्स मानलं. मुद्दल एक्स मानायचं नाही, व्याज एक्स म्हणायचं. काय एक्स म्हणायचं? व्याज. तर मुद्दल काढायचं. याच्यातून एक्स वजा केलं की आपल्याला मुद्दल मिळेल. बरोबर. म्हणजे एक्सची किंमत आली की ते व्याज येईल आणि ती व्याज याच्यातून वजा केल्यावर मुद्दल येईल. बरोबर. मग इथं पण जर मुद्दल मानले तर याच्यातून पुन्हा एक्स वजा कोणीकडे लिहायला पाहिजे. त्याच्यापेक्षा सोपं एक्स हे व्याज मानायचं. आता हे सोडवायचं आहे. तर सोडूया. हे 2 खाली आहे, इथं घालू आपण 2. बे के बे 2 4. बरोबर. त्यानंतर इथं बे के बे 5 10 आणि 0. बरोबर. म्हणजे हे एक्स बरोबर इथं काय बघा 3,550 वजा एक्स याला गुणिले काय 21 आणि छेदात 50 आहे. बरोबर. या छेदस्थानी 50 याला गुणूया आपण. म्हणजे काय? 50x. काय? 50x बरोबर काय राहील? या कंसाच्या बाहेरच्या पदाने आतील दोन्ही पदांना गुणायला पाहिजे. म्हणजे याचा गुणाकार 21 0 0, 21 5 105 असे 10. बरोबर. 21 5 105, 105 आणि 10 115 आजचे किती 11, 21 3 63, 63 ने 11 74. बरोबर. वजा 21 1 21x. काय केलं बा? यातील जो छेदस्थानी 50 आहे त्याने याला गुणलं 50x आलं. बरोबर. ह्या 21 न या कंसातल्या दोन्ही पदांना गुणायचं आहे. 21 ने याचा गुणाकार आला 74,550 वजा 21 गुणिले x म्हणजे 21x. आता हे सोडवायचं. हे वजा 21x इकडे काय होईल? अधिक 21x. बरोबर. 50x अधिक 21x बरोबर 74,550. बरोबर. म्हणजे 50 आणि 21 71. 71x बरोबर 74,550. म्हणजेच x बरोबर 74,550 भागिले 71. आता इथंच आपल्याला केलं चालतंय. ज्यावेळी तुम्ही जास्तीत जास्त उदाहरण सोडवाल त्यावेळी तुम्हाला सहज लक्षात येईल. हे 50 म्हणजे इथं 50x आहे. 50x आणि हे 21 71x आहे. हे एवढ्या पायऱ्या न लिहिता तुम्ही इथं डायरेक्ट 71x बरोबर याचा गुणाकार लिहाल. कधी? जास्तीत जास्त उदाहरण सोडल्यानंतर तुमचा सराव झाल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट हे उत्तर लिहिता येईल सरावानंतर. बरोबर. आणि इथून पुढे मग सोडवता येईल. आता याचा भागाकार आहे. सोपा भागाकार असतोय. 71 71 1 71 उरलं 3. बरोबर. 35 ला भागाकार 0. आता 355 ला भाग लावायचा आहे.
7 5 35 म्हणजे 71 पाचा, बरोबर. आणि हे 0 म्हणजे 1050 काय आलं व्याज. हे काय आलं व्याज, बरोबर. व्याज 1050. आता मुद्दल विचारल्या तर मुद्दल किती विचारल्या 3550 वजा 1050, बरोबर. 0052. जरासं तुम्हाला अवघड वाटलं असेल पण यात अवघड काही नाही. अवघड काही नाही का तर हे जर तुम्ही असं सोडवलं 2-3 वेळा, 2 वेळा सोडवलं नाही की तुम्हाला हे सहज समजून जाईल. सोपी क्रिया आहे, फक्त मोठं वाटतंय पहिल्यांदा आणि यातल्या पायऱ्या आपण सरावाने निश्चित कमी होतात. ठीक आहे. म्हणजे मुद्दल दिली नसेल तर आपल्याला मुद्दल काढता येते. व्याज एक्स मानायचं आणि मुद्दल काढायचे. त्यानंतर 5वा प्रश्न बघा, हातात आलेला 5वा प्रश्न. 6वा प्रश्न बघा. 6वा प्रश्न जरासं लिहायला मोठा आहे बघा, तरी पण आपण लिहू. ज्योती व वंदना बघा, ज्योती व वंदना यांनी लघु उद्योगासाठी बँकेकडून समान कर्ज एकाच दराने सरळ व्याजाने घेतले होते. ज्योतीने 2 वर्षात 8,680 रुपये व वंदनाने 5 वर्षात 11,200 रुपये भरून कर्जफेड केली. तर प्रत्येकाची मुद्दल किती? थोडक्यात म्हणतो प्रत्येकाची मुद्दल किती म्हणजे प्रत्येकाने किती रुपये घेतले होते असा प्रश्न आहे. बा ज्योती व वंदना यांनी लघु उद्योगासाठी बँकेकडून समान कर्ज एकाच दराने सरळ व्याजाने घेतले होते. ज्योतीने 2 वर्षाचे व्याज एवढं भरले, वंदनाने 5 वर्षाचे व्याज एवढे भरले, तर कर्जफेड केली. तर मुद्दल किती? अतिशय सोपा प्रश्न आहे. हे जे 2 वर्षाचं एवढं भरलेलं आहे आणि 5 वर्षाचं एवढं भरून फेडलेत, म्हणजे यामधला जो 3 वर्षाचा गॅप आहे, 3 वर्षाचा फरक आहे, ते जे 3 वर्षाचं व्याज असणार आहे, बरोबर. याच्यातला फरक म्हणजे 3 वर्षाचं व्याज असणार आहे. ही 2 वर्षाची रास आहे, ही 5 वर्षाची रास आहे. म्हणजे 3 वर्षाचं व्याज काढायसाठी 11,200 मधून 8,680 वजा केलं तर हे जे येईल 10 उरले 2 आता 1 5 11 9 उरले 2 बरोबर 2,520. 2,520 हे काय 3 वर्षाचं व्याज आहे. 2,520 भागिले 3 म्हणजे एका वर्षी 3,24 1 उरलं 3 12 0 840 हे 1 वर्षाचे व्याज. यावरून आपल्याला 1 वर्षाचं व्याज आहे, बरोबर. यावरून आपल्याला उत्तर लिहायचं आहे. तर काय विचारलंय, मुद्दल किती विचारलंय. 1 वर्षाचं जर व्याज एवढं असेल तर या ज्योतीचं 2 वर्षाचं व्याज यातनं वजा केलं तर मुद्दल मिळेल. म्हणजे 1 वर्षाचं व्याज 840, 2 वर्षाचे व्याज किती 200 2 32 16 1680. हे किती वर्षाचं 2 वर्षाचं व्याज. या राशीतून 2 वर्षाचं व्याज वजा केलं तर काय येईल आपल्याला मुद्दल येईल. राशीतून व्याज वजा केल्यानंतर मुद्दल मिळते.
7,000 रुपये मुद्दल. आता असं पण केलं चालू असतं. 1 वर्षाचं व्याज 48, 5 वर्षाचं व्याज याला 5 न गुणायचं आणि आलेले उत्तर याच्यातून वजा केल्यानंतर सुद्धा तेवढंच येईल, 7,000च येईल. बरोबर. सोपा प्रश्न आहे बा. म्हणजे 2 वर्षाचे व्याज दिले आणि 4 वर्ष दिली किंवा 5 वर्ष व्याज दिले रास दिली तर राशीतला फरक म्हणजे जो फरक मुदतीमध्ये आहे त्यानं भागायचं म्हणजे 1 वर्षाचं व्याज येईल. बरोबर. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. एका रकमेचे दशादशे 15 दराने एका रकमेचे दशादशे 15 दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यातील फरक 18 रुपये आहे तर मुद्दल किती? आता बघा. एका रकमे दशादशे 15 दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यामधला फरक 18 रुपये. आता फरक 18 रुपये. आपला फरक कोणत्या रकमेला किती फरक येतो हे माहिती असल्याशिवाय आपण 18 रुपये फरकावरून ते काढू शकत नाही. बरोबर. म्हणजे आपल्याला काय माहित पाहिजे, 100 रुपयाला किती फरक येतोय ते तरी आपण काढायला पाहिजे. म्हणजे 100 रुपये मुद्दल मानून जर दर 15 आणि 2 वर्षे घेऊन जर चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज घेतलं त्यामधला फरक किती ते बघूया. बरोबर. आता 100 रुपये मुद्दलाचे 100 रुपये मुद्दलाचे चक्रवाढ पुन्हा पहिल्यांदा काढू. चक्रवाढ व्याज कसं, ए बरोबर पी कंसात 1 अधिक आर छेदात 100 कंसाचा n घात वजा यातलं पी. बरोबर. आता पी म्हणजे काय, मुद्दल 100 कंसात 1 अधिक दर किती आहे 15 रुपये छेदात 100 कंसात येणार किती वर्ष 2 वर्ष. बरोबर. 100 गुणिले हे 100 एके 100 आणि 15 115 छेदात 100. बरोबर. 100 एके 100 त्यामध्ये 15 मिळवायचं. 115 छेदात 100 असे किती वेळा 115 छेदात 100 2 वेळा. घातांक कितवा आहे तितक्या वेळा भाग घालवायचा आहे. 100 ला 100 गेलं याच्या गुणा करायचा आणि याला 100 न भागायचा आहे. 115 आणि 115 115चा वर्ग 115चा वर्ग असताना पण 11 गुणिले 12 करतोय. बरोबर. 12 एके 12 12 एक 12 ने 13 त्यावर 25 लिहायचं. बरोबर. 11 हे 11 त्याच्या पुढे क्रमांक 12 11 गुणिले 12 करायचं आणि त्यावर 25 लिहायचं. बरोबर. एवढं त्याला भागिले 100 आहे म्हणजे दशांश नाही येईल. बरोबर. 132.25 त्यातलं 100 गेलं. बरोबर. म्हणजे किती 32.25 काय येईल चक्रवाढ व्याज. चक्रवाढ व्याज 32.25. बरोबर. आता सरळ व्याज किती बघूया. सरळ व्याज किती 100 मुद्दल गुणिले दर किती आहे 15 वर्षे किती आहे 2 भागिले 100 शून्यला 0 गेले 15 2 30 रुपये. बरोबर. चक्रवाढ व्याज 32.25 सरळ व्याज 30 रुपये फरक किती आहे 2 रुपये 25 पैसे. बरोबर. फरक 2.25 रुपये. बरोबर. हा काढायचा. आता त्यावरून उदाहरण सोडवायचं आपल्याला. कसं उदाहरण सोडवायचं, फरक जेव्हा एवढा फरक येतो तेव्हा मुद्दल किती असणार आहे 100 होते. म्हणजे काय 2.25 फरक असताना मुद्दल 100 रुपये. आता बरोबर. आता फरक किती आहे 18 रुपये फरक आहे तर मुद्दल किती असेल 2.25 ला 100 तर 18 ला किती दशांश चिन्ह काढून टाकायचं. वर शून्य वाढवायच्या वरती शून्य वाढवायच्या. 2 दशांश चिन्ह काढून टाकायसाठी
तेवढ्या शून्यावरती वाढवायच्या. खाली 225 गुणिले 18 किती? 25 90 225. 25 चौक 100, त्यावर या 2 शून्य. बरोबर, इथं बाळतोय 9 1 9 9 2 18. बरोबर, 4 2 8, त्यावरती 2 शून्य. 4 2 8, 8 वर 2 शून्य, म्हणजे 800 रुपये. हे काय आलं? मुद्दल. मुद्दल किती? 800 रुपये. बरोबर, समजून द्यायचं म्हणून हा वेळ लागतोय. तुम्हाला जर सराव झाला तर तुम्ही बरोबर हे निश्चित सोडवाल. कोणतीही वेगळी अशी या गणिताला क्लुप्ती वापरायची नाही. फक्त दाम दुपटीला क्लुप्ती वापरायची. दाम दुपटीला दर दिला तर दरान 100ला बघायचं. दाम दुपटीला मुदत दिली तर मुद्दल 100ला बघायचं. दाम दुप्पट असेल तर. दाम तिप्पट असेल तर 200ला बघायचं. दाम चौपट असेल तर 300ला बघायचं. त्यातलं 100 कमी करून बघायचं. दाम पाचपट म्हणलं तर 100 रुपयाचं 500 होणार. 500 होणार म्हणजे व्याज किती? 400 रुपये मिळणार. व्याजाला भागायचं थोडक्यात. व्याजाला भागायचं. तुमच्या लक्षात असेल थोडक्यात. त्या पुढचा प्रश्न सचिनने मशीन खरेदीसाठी बँकेकडून 6,000 रुपये घेतले. तीन वर्षे 6 महिन्यानंतर बँकेत 10,200 रुपये भरून तो कर्जमुक्त झाला. कर्जमुक्त झाला तर दर किती? तर दर किती? बघा, सचिनने मशीन खरेदीसाठी बँकेकडून 6,000 रुपये कर्ज घेतले. 3 वर्षे 6 महिन्यानंतर बँकेत 10,200 रुपये भरले. म्हणजे किती व्याज भरलं काढायसाठी काय करायला पाहिजे? 10,200 वजा 6,000 हे व्याज येईल. बरोबर, 0 0 2 धातू उरले 4 हाचा 1 0, 42 रुपये व्याज येईल. आता दर काढायचा आहे. म्हणजे व्याज बरोबर 4,200 व्याज बरोबर मुद्दल किती? 6,000. 6,000 गुणिले दर माहित नाही, आधी वर्ष लिहू. दर माहित नाही एक्स मानू, वर्ष लिहू. नंतर जेव्हा वर्ष लिहू मागे पुढे चालतंय आपल्याला. 3 वर्षे 6 महिने. 3 वर्षे 6 महिने महिन्यात रूपांतर करायचं. 3 वर्षे 6 महिने आपण असं पण लिहू शकतो 3.5. बरोबर, 3 वर्षे म्हणजे 12 त्रिक 36 महिने. 36 आणि 6 42. त्याच्यापेक्षा नेहमी असं महिने भागिले 12 म्हणजे वर्षात रूपांतर होते. हे 12 छेदात लिहायचं आणि वरती महिने लिहायचं म्हणजे आपल्याला साधू सोपं होते. 3 वर्ष 3 महिने म्हणजे 12 त्रिक 36 महिने आणि 6 महिने म्हणजे 36 आणि 6 42 महिने. हे असं का लिहायचं? तर आपल्याला भाग घालवायला सोपं जाते म्हणून. बरोबर, आता हे सर्व इकडे आणायचं आहे आणि आणताना काय करायचं आहे? हे सर्व इकडे आणायचं आहे. कोणतं बघा, हे सर्व इकडे आणायचं आहे. म्हणजे कसं आणताना हे 100 वर आहे ते वरती घ्यायचं. वरती 100 गुणिले 12, 100 गुणिले 12 वरती आणि छेदात काय? हे 6,000 गुणिले 42. बरोबर, भागालूया. 1 2 3 शून्य गेल्या. 1 2 3 शून्य गेल्या. 42 भागतोय 42 1 42. 6 1 6 6 2 12. 10 गुणिले 2 म्हणजे 20. काय? 20. दर किती? 20 रुपये. बरोबर, सोपा बघा, 20 रुपये दर आला. काय केलं बघा आपण? 3 वर्षे 6 महिने लिहायचं कसं? हा भाग पहिलाय. 3 वर्ष 6 महिने लिहायचं कसं? आता त्याच्या पुढचा प्रश्न बघा. अ 1,000 रुपये मुद्दलाचे 10 दराने 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? 1,000 रुपये मुद्दलाचे. बघा,
1,000 रुपये मुद्दलाचे 10 दराने 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज. 1,000 रुपयाचे 10 दराने 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज. 1,000 रुपये मुद्दलाचे 10 दराने 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज काढायचं आहे. चक्रवाढ सूत्र काय? ए बरोबर पी कंसात 1 अधिक आर छेदात 100 कंसाचा n घात वजा पी लिहायचं. बरोबर. आता हे पी लिहित बसायचं नाही प्रत्येक वेळी सूत्र, नंतर वजा करायचं आपल्याला शेवटी. म्हणजे हे लक्षात येतं आपल्याला रास येणार आहे. बरोबर. हे व्याज येणार आहे आणि ही जी एवढं सोडवलं आपल्याला, एवढं सोडवलं की काही रास येईल. त्या राशीतून काय होईल? पी वजा करायचे, मुद्दल वजा करायची म्हणजे व्याज येईल. बरोबर. आता पी काय? पी म्हणजे 1,000 कंसात 1 अधिक आर किती 10 छेदात 100 कंसाचा n घात म्हणजे तिसरा घात 10,000 1,000. बरोबर. गुणिले शून्यला शून्य गेली 10 एके 10 ने 11 11 छेदात 10 11 छेदात 10 11 छेदात 10. बरोबर. 10 एके 10 आणि 1 11 छेदात 10. बरोबर. असं 3 वेळा भाग घालायचा आहे. 1 2 3 0 1 2 3 0 11 गुणिले 11 121 आपल्याला माहिती आहे. 121 गुणिले 11 11 एके 11 11 2 22 ने 23 11 एके 11 आणि 2 13 1331. बरोबर. 1331 काय येईल? रास येईल. आता चक्रवाढ व्याज 1331 वजा 1,000 1330. बरोबर. 331 हे काय चक्रवाढ व्याज. हे जे येईल ते रास येईल. राशीतून इथं लिहाय नाही ते पी वजा करायचं आहे. बरोबर. म्हणजे काय येईल? व्याज येईल. त्याच्या पुढचा प्रश्न पहा. अजून एक प्रश्न पहा त्या पुढचा. बघा. एक रक्कम सरळ व्याजाने 5 वर्षात दुप्पट होते. एक रक्कम सरळ व्याजाने 5 वर्षात दुप्पट होते. 5 वर्षात दुप्पट होते. तर तीच रक्कम त्याच दराने 5 पट होण्यासाठी किती वर्षे लागतील? 5 पट होण्यासाठी किती वर्ष लागतील? हा प्रश्न सोडवायचा आहे. बा. एक रक्कम सरळ व्याजाने 5 वर्षात दाम दुप्पट होते. तर तीच रक्कम त्याच दराने 5 पट होण्यासाठी किती वर्ष लागतील? आता एवढ्यावरून 5 वर्षात दाम दुप्पट दर काढायचा आहे. 5 वर्षात दाम दुप्पट म्हणजे दर काढायचा. दर काढायसाठी काय सांगितलं मी? 100 ला भागायचं. 100 ला भागायचं 5 न. 5 दोन्ही 10 20 रुपये हा दर आला. बरोबर. किंवा दर बरोबर किती? 20 रुपये. त्याच दराने 5 पट होण्यासाठी, आता 5 पट व्हायला पाहिजे काय होईल? कशाला भागला पाहिजे? 100 रुपये बँकेत ठेवल्यानंतर त्याचं किती 5 पट व्हायचं आहे. 5 पट व्हायसाठी 100 रुपये बँकेत ठेवल्यावर किती मिळेल? आपल्याला 500 रुपये मिळतील. म्हणजे व्याज किती मिळेल? 400 रुपये. म्हणजे 400 ला भागायचं. 400 ला 20 न भागायचं. बरोबर. बेके बे दोन्ही 4 म्हणजे 20 काय येईल? हे वर्ष. बरोबर. 20 वर्ष हे त्याचं उत्तर येईल. हे पूर्ण लिहित बसायचं नाही. दाम दुप्पट दाम तिपटीचं उदाहरण सोडत असताना अशा प्रकारे मांडणी करून लिहायचं आहे. एक रक्कम सरळ व्याजाने 5 वर्षात दुप्पट होते म्हणजे वर्ष दिलं तर दर काढायसाठी वर्षांत 100 ला भागायचं.
20 आलं, दर 20 आलाय, वर्ष काढायचं आहे, 100ला 20 न भागायचं. बरोबर. आता इथे 100ला भागायला पाहिजे होतं, पण इथं 5 पट दिल्या म्हणून 400ला भागायचं. 400 भागिले 20. अतिशय सोपा बघाय. दाम दुप्पट दाम तिपटीवरचं गणित सोडत असताना हा एक क्लुप्ती वापरायची का, भरपूर लिहिण्याला आपल्याला यातला वेळ वाचवण्यासाठी म्हणून याचा वापर केला तरी चालतो. आणि सूत्र महत्वाचे आहेत. सरळ व्याजाचं सूत्र सरावानं सोडवलीत की सूत्र लिहित बसायचं नाही. मुद्दल दर मुदत भागिले 100 लिहायचं आणि सरळ व्याज काढायचं. आणि चक्रव्याज सूत्र काय, पी कंसात लिहित बसायचं नाही सूत्र. मुद्दल लिहायची कंसात 1 अधिक दर भागिले 100 कंसाचा घात म्हणजे किती वर्षे ते डायरेक्ट लिहायचं आणि उदाहरण सोडवायचं. बरोबर. सरावानं तुम्हाला ही गणित सहजासहजी सुटतील. जास्तीत जास्त सराव करा, निश्चित हे प्रकरण तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल. ठीक आहे.